महंतांचं श्रीराम शक्तीपीठ संस्थान बरोबर, हा त्यांचा धर्मादाय आयुक्ताचा कार्यालयातला त्यांचा रेकॉर्ड आहे। या रेकॉर्ड मध्ये इथला उल्लेख पाहिजे ना, यांचा या रेकॉर्ड मध्ये इथला कुठलाही उल्लेख दिसून येत नाही। त्याच्यानंतर आता आम्हाला त्यांच्यावरती काही आरोप करायचे नाहीये। त्यांच्या शक्तीपीठाचे गेल्या 5 वर्षाचे ऑडिट पण नाही झालेले बघायला गेलं तर हा ऑडिट रिपोर्ट आहे शक्तीपीठाचा। त्याच्यानंतर 13/7/2024 ची फुटेज आहे, ही मी तुम्हाला व्हॉट्सअपला पण टाकतो सर्वांना, ही फुटेजची कॉपी पण तुम्हाला देतोय। इथं आता मूर्ती तुम्हाला दिसतीये, 4 महिन्यापूर्वी इथं मूर्ती का नव्हती? हे म्हणता ना 20 पासून मूर्ती होती, तर दिसायला पाहिजे ना इथे मूर्ती आहे म्हणून। फुटेज मध्ये पण आहे, माझ्याकडे टाइम पण आहे, डेट पण आहे। इथं राजकारण आहे ना, इथले जे व्यवस्थापक आहे की आम्हाला 10 लाख रुपये तुम्ही द्या, आम्ही हे सगळं प्रकार मागं घेतो असे आमच्याकडे मेसेज येते आम्हाला। आम्हाला लोक येऊन भेटताय, आम्हाला इथल्याच मेंबरांनी केली, नाईटच्या मेंबरांनी सर्व जे दिनेश पाटील ते आहे ना, प्रूफ म्हणजे ते अननोन पर्सन पाठवता, ते स्वतः येत नाहीये। मग ते सांगता ना पाटील साहेबांनी आम्हाला पाठवलेलं साहेब, मग तेच मग मॅनेजर असताना साहेब त्यांना आज आमचं दुकान दिसून येतंय, 17 पासून वरती दुकान चालू आहे, तेव्हा त्यांनी काहीच केलं नाही 5 वर्षात। आज आमच्याच दुकानाला का विरोध होतोय? नाशिक इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन बरोबर, याच्यात ही लिफ्ट आहे, लिफ्टच्या साईडला आता मूर्ती दिसते, तर इथं मूर्ती इथं दिसायला पाहिजे ना, तर इथं मूर्ती पण दिसून नाही येते। सगळे पेपर साहेब माझ्याकडे, सगळे पेपर आमच्याकडे। त्या टायमिंगला तिथं सह आयुक्त साहेबांनी एका त्यांच्या अधिकाऱ्याला बोलवलं, त्यांना विचारलं की हे काय प्रकार चालू आहे, तर त्या अधिकाऱ्याने उत्तर असं दिलं की आपल्याकडे याची नोंद नाहीये, पण मी ज्या दिवशी तिथं गेलो तिथं होम हवन चालू होते, म्हणजे धर्मादाय आयुक्तातील अधिकारी पण यांना काही जण मॅनेज झालेले आहे, हा पण आमचा आरोप आहे। असं समजलं की सीसीटीव्ही फुटेज पण आमच्याकडे आहे 7व्या महिन्यातली, मग त्याच्यात पण ते मंदिर दिसून नाही येते। तर महंतांचं म्हणणं असं आहे की 20/20 पासून तिथे ते मंदिर आहे, मग ते फुटेजमध्ये दिसायला पाहिजे होतं ना। मग त्यानंतर आम्ही अजून सखोल माहिती घेतल्यावर असं समजलं की धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात आम्ही अर्ज केला, तिथली ती माहिती मागवली, तर त्यांच्या रेकॉर्डमध्ये श्रीराम शक्तीपीठाच्या रेकॉर्डमध्येही कुठे सातपूर नाईस बिल्डिंगमध्ये हनुमान मूर्ती असल्याचं दिसून येत नाहीये। त्याच्या पलीकडे जाऊन त्या संस्थेचा पण 5 वर्ष ऑडिट न झाल्याचा रिपोर्ट पण आमच्याकडे आहे। त्या पाठोपाठ आम्ही MIDCला पण अर्ज केला होता की तुमच्याकडे कुठे असं रजिस्टर मंदिर असल्याची तुमच्याकडे नोंद आहे का, तर त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलेलं की आम्ही अशी कुठल्याही प्रकारची MIDCमध्ये कुठल्याही भूखंडावर मंदिर स्थापन करण्यासाठी परमिशन आम्ही देत नाही। झाल्यानंतर हॉटेलवरती काही लोक अज्ञात लोक पाठवायचे, नाईसमधलेच लोक, की आम्ही तुमचे प्रकरण आता थांबवू, आम्हाला त्यांनी पैशाची डिमांड केली, तर आम्ही त्यांना नकार देऊन टाकला की आम्ही कायदेशीर लढाई लढू इथून पुढं, आणि दुकान आहे तिथंच आम्ही चालू ठेवू। तक्रार नाही, कारण अननोन माणसं येऊन भेटायचे ना आम्हाला, ओळखीतला माणूस असतं ठीक आहे आम्ही समजू शकतोय, तर ते मेसेज द्यायचे की असं सुरुवातीला बोलले ना नाही, दिनेश पाटील व्यवस्थापक आहे, त्या संदर्भात तुम्ही तक्रार दिली आम्ही त्यांना। जेव्हा यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा आम्ही उत्तर त्यांना असं दिलं की वरती तर ऑलरेडी बार चालू आहे, तो बार तर रात्री 2-2 वाजेपर्यंत धांगड धिंगाड चालतो तिथं, हे इथल्या सगळ्या लोकांना माहिती, त्यांना विरोध नाही करते। आज आम्ही 4 महिने झाले दुकान चालू करून, यांना आमचं इथं दुकान नको आहे म्हणून हे जाणून बुजून सगळ्या गोष्टी ठरवून आणलेल्या यांनी दुकान हटवण्यासाठी। काय वाटतं तुम्हाला? आणि पण काही अधिकारी यांना मॅनेज आहे। आम्ही त्यांच्या धर्मादाय आयुक्ताच्या कार्यालयात त्या दिवशी गेलो होतो माहितीसाठी सह आयुक्तांकडे, तर तिथे एक अधिकारी आला, सह आयुक्त साहेबांनी त्यांना विचारणा केली की हे प्रकरण काय, आपल्या रेकॉर्डला हे दिसून येतंय का, तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं आपल्याकडे ह्या मूर्तीची कुठलीही नोंद नाहीये, पण मी त्या दिवशी जागेवरती गेलो तिथं मला मूर्ती दिसून आली। तुम्ही तिथं जागेवर जातच का बरं, तुमच्याकडे नोंदच नाही तर जायचा प्रश्नच येत नाही ना। उमेश भगवंतराव पवार, नाईसमध्ये मी 2020 साली शॉप घेतला, त्यावेळेस तिथं मंदिर नव्हतं, मूर्ती होती। आत्ता 2024मध्ये जुलैमध्ये ती मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे। तसं मी सर्व रेकॉर्ड पण आपल्या सर्वांना देत आहे। धर्मादाय आयुक्तांनी पण मला पत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तिथं असं मंदिर नाही आहे म्हणून। आणि तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी पण मला पत्र दिलेलं आहे की तिथं अशी काही मंदिरची आम्ही परमिशन दिलेली नाही आणि आम्हाला देताही येत नाही। त्याच्यानंतर जो बिल्डिंग प्लॅन आहे, बिल्डिंग प्लॅनमध्ये पण असं कुठेही उल्लेख नाही आहे की त्या ठिकाणी मंदिर आहे बुवा म्हणून। आणि 2024 जुलै महिन्याचं हे फुटेज आहे माझ्याकडे की त्या दिवशी पण इथं कुठलीच मूर्ती नव्हती,
जी आत्ता ठेवण्यात आलेली आहे. हे हेतू पुरस्कार आपलेच भाऊबंद मला त्रास देण्याच्या कारणाने चालू आहे आणि हे धर्मदाय आयुक्तांच्या इथं पण नोंद नाही आहे. परंतु कुठली? शक्तीपीठाचं असं म्हणणं आहे का मंदिर नाहीच आहे तिथं. आता फुटेजमध्ये दिसायला पाहिजे ना सर. मग वर फुटेजमध्ये जुलैमध्ये पर्यंतची माझ्याकडे आता फुटेज आहे, त्याच्यामध्ये मंदिर वगैरे असं मूर्ती वगैरे काहीच ठेवलेली नाही आहे. ही आता 2 महिन्यापूर्वी ठेवण्यात आलेली आहे. जेव्हा आमचे एक्साईजचे डिपार्टमेंटचे सर्व अधीक्षक साहेब वगैरे सर्वे करायला आले होते त्यावेळेस पण मूर्ती नव्हती, म्हणूनच मला परमिशन मिळालेली आहे. आज मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे, म्हणून हे सर्व आपल्याच भाऊबंधाने सगळं उचललेलं कारस्थान आहे. आपले भाऊ नाही संकुलचे असेल ज्यांच्याकडून तुम्ही गाळा मी नाही सांगू शकत. मला कोणाचंच नाव इथं मेन्शन करायचं नाही आहे, पण या बिल्डिंग मधले प्रिमायसेस मधलेच मला लोक सगळे त्रास द्यायच्या मागे आता लागले. मगाशी आपण असं मला जेव्हा दुकान सुरू करायचं होतं इथं त्यावेळेस तशी माझ्याकडे डिमांड केली होती, पण मी त्या गोष्टीला विरोध केला होता. मी म्हटलं माझं जर इथं कुठलाच पेपर इलिगली नाही आहे तर मी कुठल्याच गोष्टीला बांधलेलं नाही दिला. मनुष्य केव्हा देत असतो जर कुठे काही इलिगली करत असतो, पण अशी कुठलीच गोष्ट माझी इलिगली नाही आहे, म्हणून मला तिथं परमिशन मिळालेली आहे. आता आपलं तिथं मंदिर, पहिली गोष्ट तर मंदिर नाहीच आहे, तिथं मूर्ती ठेवली आणि ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती माझ्या घरामध्ये, म्हणून ते माझं घर मंदिर झालं असं नाही आहे सर. ती मंदिराची मूर्ती जिथं म्हणताय तुम्ही मूर्ती ठेवलेली ती काढायची की नाही हे मी नाही सांगू शकणार सर, कारण जिन्याच्या खाली हनुमानाची तिने मूर्ती आणून ठेवली आहे हेच मला योग्य पटत नाही आहे, आणि तेही उत्तरमुखी आहे. ते आपणच ठरवायचं. आता आपणच सर्व गोष्टी दिलेल्या आहेत पेपरमध्ये, आपणच ठरवा हे योग्य आहे का अयोग्य आहे. तुमची काय मागणी तुमची? नाही माझी काही मागणी नाही. माझ्याला जे चुकीचं असेल तर मी माझी दुकान बंद करेल, आणि जर रास्त असेल सर्व गोष्टी लिगली तर माझी दुकान सर्वांनी मिळून जसं आपण पेपरमध्ये दिले सगळ्यांनी मिळून परत बातमी देऊन व्यवस्थित चालू करण्यात यावी.